Hello friends, today we are going to see English workshop of Basket Full of Moonlight by Sunil Sharma from English textbook of Tanner Stein. Now friends, in the previous video we have learned very well the poem Basket Full of Moonlight. We have also seen the explanation of the poem, main theme of the poem, and also we learn it very well. Now today we are going to see in detail the English workshop of the poem from the first question to the last one. Now we are going to see the question from page number 19 now. Question number 1. Complete the following sentences with the help of the poem. मित्रांनो, या ठिकाणी इंग्लिश वर्कशॉप बास्केट फुल ऑफ मूनलाइट या कवितेचा आपण पाहत आहोत. यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे की दिलेल्या रिकाम्या जागेमध्ये योग्य वाक्य भरून रिकामी जागा पूर्ण करा. त्यातला ए, द चाइल्ड वॉन्ट्स टू शो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम, हे वाक्य आहे. रिकामी जागा आपल्याला भरायची आहे, म्हणजे आन्सर आहे त्याचं द सिटी टू हिज विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ, हे त्या ठिकाणी आपल्याला भरावं लागणार आहे. नंबर बी, अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ डॅश डॅश. तर रिकाम्या जागेतील मित्रांनो स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. सी, द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन डॅश, रिकाम्या जागेतील लोन. डी, the child wants to light the dark route so that dash, रिकाम्या जागेतील father returns early. Question number 2. Write down the describing words used for the following nouns. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला नाउन्स दिलेले आहेत. या कवितेच्या मदतीने आपल्याला त्या नाउन्सचे डिस्क्राइब करणारे ॲडजेक्टिव्स या पोएममधून काढायचे आहेत. पहिलं नाउन आहे मून्स. याच्यासाठी मून्सला कोणता डिस्क्राइबिंग वर्ड दिलेला आहे, तो वर्ड आहे स्मॉल, म्हणजे शब्द येईल स्मॉल मून्स. त्याच्यानंतरचा शब्द आहे रूट. रूट कसा होता, तर डार्क रूट, म्हणजे डार्क हा शब्द आपल्याला त्या ठिकाणी लिहावा लागेल आहे. त्याच्यानंतरचं नाव आहे विलेज. त्याच्यासाठी डिस्क्राइबिंग वर्ड आहे माय, म्हणजे माय विलेज. त्याच्यानंतरचा वर्ड आहे मॉर्निंग. त्याला डिस्क्राइबिंग वर्ड होता पोएममध्ये अर्ली, अर्ली मॉर्निंग. लक्षात आलं मित्रांनो. चला आपण पाहूया क्वेश्चन नंबर 3. द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ हिज विलेज. मुलाला त्याच्या खेड्यामधील ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवायच्या आहेत. हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द हेल्प ऑफ फॉलोविंग विशेष. खालील ज्या त्याने इच्छा निर्माण केलेल्या आहेत त्या इच्छांच्या मदतीने तो कशा प्रकारे ते प्रॉब्लेम सॉल्व करेल. आन्सर इन युअर नोटबुक. मित्रांनो, हे नोटबुकमध्ये तुम्हाला आन्सर लिहायची आहेत. जी सगळी आन्सर्स मी या ठिकाणी सांगणार आहे ती सगळी आन्सर्स तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायची आहेत. ए, इच्छा काय त्याची, गिव्ह मी मूनलाइट बास्केट फुल और 2 बास्केट फुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट, ही त्याची इच्छा आहे. या इच्छेने तो त्या ठिकाणी असलेला प्रॉब्लेम कसा सॉल्व करणार आहे, तर याचा आन्सर आहे he will show those moonlight on the sides of the path from the village to the city. तर तो जो मागणी करतो आहे चंद्रापासून बियाण्याची, ते बियाणं तो रस्त्याच्या दोघं बाजूला लावेल आणि त्या ठिकाणी तो प्रकाश निर्माण करणार आहे. बी, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. हे विश त्याने केलेली आहे. त्याचा आन्सर आहे he has a problem that he can't meet his father just like other children. आपल्या वडिलांना इतर मुलांसारखं दररोज तो भेटू शकत नाही आहे. and he also can't listen the stories and fairy tales from his father. त्याच्या वडिलांकडनं कथा परिकथा तो ऐकू शकत नाही आहे. so he wants his father come early. म्हणून त्याला वाटतंय की त्याच्या वडिलांनी लवकर यावं. by lightening the road his father come early so that he can hear the bedtime stories and fairy tales. तर अशा प्रकारे ही जी समस्या आहे की त्याच्या वडिलांकडून त्याला फेरी टेल्स आणि स्टोरीज ऐकायला मिळत नाहीत, ही समस्या तो
त्या रस्त्याच्या दोघं बाजूला प्रकाश निर्माण करून त्याचे वडील लवकर येतील आणि ती समस्या तो सोडवणार आहे. चला क्वेश्चन नंबर 4 पाहूया मित्रांनो. पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. नंबर ए, काय करायचं आपल्याला याच्यामध्ये, या ठिकाणी आपल्याला काही ओळी दिलेल्या आहेत, त्या ओळींचा भाग आपल्याला जो अपूर्ण राहिलेला आहे तो या कवितेमधून काढायचा आहे. फादर रिचेस होम लेट, वडील उशिरा घरी येतात. आफ्टर डार्क, वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप, हे त्या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये भरलेलं आहे. बी, ईगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर, आणि डॅश दिलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी वाक्य भरायचं आहे, I too want to hear fairy tales and stories from him. From, ठीक आहे, इतकं ते आहे. त्याच्यानंतर सी आहे, रिमूव्ह डार्कनेस अँड ब्राईट लाईट अमंग द डार्कन पाथ. या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये भरायचं आहे, फ्रॉम द सिटी टू माय विलेज आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. आता क्वेश्चन नंबर 5 पाहूया आपण. राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग FUL ॲज सफिक्स. या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत की ज्या शब्दांना सफिक्स म्हणजे काही मागे त्यांना त्या ठिकाणी प्रत्यय लावलेले आहेत. फॉर एक्झाम्पल बास्केटफुल, बकेटफुल, हे 2 एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत. असेच शब्द आपल्याला स्वतःचे तयार करायचे आहेत. मग मित्रांनो काय काय शब्द तयार करू शकतो आपण करू शकतो हँडफुल, ब्युटिफुल, मिनिंगफुल, माउथफुल, स्पूनफुल, ग्लासफुल, या अशा प्रकारचे शब्द आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. आणि आणखीन इफ यू वॉन्ट टू राईट मोर वर्ड्स फ्रॉम युअर ओन यू कॅन राईट, आणि ते लिहून तुम्ही मला पाठवू शकता. नंबर 6, पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ अलिटरेशन अँड रिपिटिशन फ्रॉम द पोएम. या कवितेमधून अलिटरेशनचं आणि रिपिटिशनचं एक्झाम्पल काढायचं आहे. मित्रांनो पहिले आपण अलिटरेशनचं एक्झाम्पल पाहूया. नंबर 1, स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. हे झालं अलिटरेशनचं एक उदाहरण. नंबर 2, नायदर बस नॉर कार्ट फ्लाईज. म्हणजे या ठिकाणी स्नेक्स अँड स्कॉर्पियनमध्ये स हे अलिट झालेलं आहे. नायदर बस नॉर कार्ट या ठिकाणी न साऊंड इज प्लीजिंगली रिपीटेड, म्हणून त्या ठिकाणी अलिटरेशन आहे. आता आपण आणखीन उदाहरण पाहूया. एक, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून. या ठिकाणी आपल्याला सो सीड्स असं ऐकायला येतं आहे, त्या ठिकाणी स या ठिकाणी प्लीजिंगली रिपीट झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण रिपिटिशनचं उदाहरण पाहूया मित्रांनो. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. या ठिकाणी स्मॉल स्मॉल हा शब्द रिपीट झालेला आहे, म्हणून ते कशाचं एक्झाम्पल आहे? यस, डेफिनेटली, व्हेरी गुड, इट इज द एक्झाम्पल ऑफ रिपिटिशन. ते रिपिटिशनचं एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. चला क्वेश्चन नंबर 6 पाहूया. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. या ठिकाणी मित्रांनो आपण ॲप्रिसिएशन पाहूया पोएमचं. त्यांनी म्हटलेलं आहे रेफर टू पेज नंबर 5 असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी टेक्स्टबुकचा पेज नंबर 5वर आपल्याला त्या पोएमचं ॲप्रिसिएशन करून दाखवलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की ते मुद्दे घेऊन तुम्ही या ठिकाणी ॲप्रिसिएशन करा या पोएमचं. परंतु मित्रांनो सिलेबस या ठिकाणी क्वेश्चन पेपरचं फॉर्मॅट बदललेलं आहे आणि म्हणून पहिल्या ज्या पेज नंबर 5वर जे जे पॉईंट्स आहेत ते सगळेच पॉईंट्स आपल्याला आता पेपरमध्ये नाही आहेत. ते फॉर्मॅट बदलल्यामुळे जे आपल्यासाठी महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्सच्या आपण या ठिकाणी कन्सिडर करून आपण त्याचं ॲप्रिसिएशन करूया. पहिला पॉईंट आहे मित्रांनो टायटल. व्हॉट इज द टायटल ऑफ द पोएम? येस, डेफिनेटली इट इज बास्केटफुल ऑफ मूनलाईट. हु इज द पोएट? पोएट टाकायचं, लिहायचा सुनील शर्मा. या ठिकाणी राईम स्कीम आहे का पोएममध्ये? येस, नो, देर इज नो राईम स्कीम. म्हणून काय लिहायचं मग? देर इज नो राईम स्कीम इन द पोएम. इट इज द पोएम ऑफ फ्री वर्स. त्याच्यानंतर सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. या ठिकाणी पोएमची सेंट्रल आयडिया काय येईल मित्रांनो? या ठिकाणी जेव्हा मी तुम्हाला पोएम शिकवली
तेव्हा ती सेंट्रल आयडिया तुम्हाला मी दिलेली आहे. थीम और सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज हाऊ द स्मॉल चाइल्ड वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम इन हिज विलेज. इट ऑल्सो फोकसेस ऑन द प्रॉब्लेम ऑफ विलेज पीपल who live in hilly area. The child fails to get the facilities from the government, so he ultimately requests the god, means indirectly to moon. And there is also one theme that there is also father and son relationship in the poem. This we have already seen in the introduction part of the poem. पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, फिगर ऑफ स्पीच. या पोएममध्ये कोणकोणत्या फिगर ऑफ स्पीच आहेत, तर आत्ताच आपण अलिटरेशन पाहिलीत. अलिटरेशनचे एक्झाम्पल्स आहेत स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. दुसरं एक्झाम्पल आहे नायदर बस नॉर कार्ड प्लाईज. तिसरं एक्झाम्पल आहे आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मूनलाईट. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे, त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटिशन. रिपिटिशनचं एक्झाम्पल आहे आय वॉन्ट टू सो स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. तर मित्रांनो अशा प्रकारे या पोएममध्ये फिगर ऑफ स्पीच आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे 1 नंबर टायटल, 2 नंबर पोएट, 3 नंबर राईम स्कीम, 4 नंबर थीम और सेंट्रल आयडिया आणि 5 नंबर फिगर ऑफ स्पीच. एवढे 5 पॉईंट्स फक्त आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचे आहेत. बाकीचे पॉईंट्स आपल्यासाठी उपयोगाचे नाही. आलं लक्षात मित्रांनो. चला पाहूया क्वेश्चन नंबर 8. राईट अन इमॅजिनरी लेटर टू द मून टू कन्व्हे युअर फिलिंग्स अबाउट इट. मूनला आपल्याला एक इमॅजिनरी लेटर मित्रांनो या ठिकाणी लिहायचं आहे की जे आपल्या ज्या भावना आहेत त्या कन्व्हे करण्याचं काम करेल. डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर अँड ड्राफ्ट द लेटर युझिंग द पोएम ॲज बेसिस ऑन द फॉर द लेटर. सपोर्टिंग पॉईंट्स. मित्रांनो आपल्याला या कवितेच्या आधारावर खालील काही मुद्दे दिलेले आहेत, ते मुद्दे त्या लेटरमध्ये आले पाहिजेत. अशा प्रकारचं लेटर आपल्याला लिहायचं आहे. चला मित्रांनो लेटरची सुरुवात करूया. आपला जो लेफ्ट हँड असतो त्या लेफ्ट हँडला वर आपण टाकूया आपला ॲड्रेस. ॲड्रेसमध्ये नाव घेऊया. सोनू नावाचा एक मुलगा लिहितोय पत्र मूनला, असं आपण विचारात घेऊया. सोनू. त्याचा पत्ता आहे राम सदन MG रोड नाशिक. डेट आपण आजची घेऊया 11th August 2020. Dear Chanda Mama, how are you? I know you will be definitely surprised to read my letter. You would think how it is possible to get letter from human beings, but I am very impressed by you. You know all the people from the earth like you very much because you are so bright and look shine at the time of moonlight. So you are sign of beauty really. Children see you lot and enjoy the rabbit within you. They imagine different images within you and think you symbols of joy. When we are in worry and tension of the human world, we look toward you and find infinite pleasure. We humans are always impressed by you, and so many writers, poets and all intellectuals compose poems, songs and musics on you. By reading all those, we become very happy. You are loving Sonu. अशा प्रकारचं पत्र की ज्या पत्रामध्ये या ठिकाणी दिलेले मुद्दे आले पाहिजेत आपण लिहिलेलं आहे. चला मित्रांनो पाहूया क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 या ठिकाणी आहे डिस्कस विथ युअर फ्रेंड, ब्रदर, सिस्टर, your classmate and write your list of wishes to make your village, town, city people happy. तुमच्या खेड्यातल्या, गावातल्या, शहरातल्या लोकांना आनंदित वाटलं पाहिजे अशा विशेषची, अशा इच्छांची यादी तुम्ही तयार करा की जे तुमच्या मित्रांसाठी, भावांसाठी, तुमच्या जवळच्या वर्गमित्रांसाठी असतील. You can use the following words
खालील मुद्द्यांचा शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचा वापर तुम्ही करू शकता. पहिला शब्द आहे मित्रांनो ग्रेट, नंतर आहे विश, शेअर, टॉक, हेल्प, कोऑपरेट, कम्युनिकेट. आता विश आपण तयार करूया. मे गॉड गिव ग्रेट जॉय टू एव्हरीवन. विश गॉड गिव ऑल प्लेजर इन लाईफ. मे वी ऑल शेअर ऑल हॅपीनेस. विश यू शुड टॉक विथ love to everyone. May God help you in your all problems. May God cooperate in your life. May there be good communication between you and your brothers. अशा प्रकारे विश मी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. तुम्हाला स्वतःचा विश आणखीन लिहायचा आहे. चला लास्ट क्वेश्चन नंबर 10. लेट्स कंपोज इमॅजिनरी पोएटिक लाईन्स. या ठिकाणी 2 आपल्याला पोएटिक लाईन्स दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला कंपोज करायच्या आहेत. आणखीन तुम्हाला वाटतील त्या तुम्ही लिहू शकता. सोविंग द सीड्स ऑफ मूनलाईट, ट्रॅव्हलिंग अमंग स्टार्स इन अ गॅलेक्सी. या 2 दिलेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 10 तुम्हाला काही तुमचे स्वतःचे पोएटिक्स लाईन्स लिहायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल. या ठिकाणी आपण इंग्लिश वर्कशॉप पूर्ण केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही जसं तो पाहताय तसं इतर 10वी पाहता आलं पाहिजे. इतर तुमचे नातेवाईक असतील, इतर शाळेची मुलं असतील, दुसऱ्या गावाची मुलं असतील, त्यांना सुद्धा पाहायला हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्याने चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या घरात राहून स्वस्थ राहा, चांगला अभ्यास करा. सेंड मी द पिक्चर कॉपी ऑफ युअर पेज.